मग बाळ्या म्हणला मी सांगतो, माझा नावडता प्राणी हा मनुष्य प्राणी आहे. कारण तो लहानपणी लय गोंडस दिसतो, पण मोठं झाल्यावर आपली अवकात दावाय चालू करतो. तंबाखू खातो, पिचकाऱ्या मारतो, पान खातो, भिंती रंगवतो, दुसऱ्याच्या लग्नात बासुंदी पितो, लाडू खातो, पण पोहायला जात, व्यायाम करत, नुसता खातो 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 आणि 9 महिन्याच्या गरोदर माऊलीसारखा पोट काढून फिरतो. म्हणून मला मनुष्य प्राणी अजिबात आवडत सर नाही म्हणत. सर म्हणले तसं नाही बाळासाहेब, सगळीच माणसं तशी नसतात. तू छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घे, तू विवेकानंदांचा आदर्श घे, तो आपल्या हुतात्मा परशुराम साहेबांचा आदर्श घे, ज्यांनी देशासाठी अंगावर गोळी घेतली. तसं बाळ्या सरांच्या अधिकच जवळ गेलं आणि असं मजेत चालल्यावर गावातल्या एका सावकाराला गणुशेठला कळालं की सर जर असे मुलांच्यावरती संस्कार करायला लागले तर मुलं मोठमोठा वाढदिवस घालण्यासाठी आग्रह धरणार. मोठ्यानं बोलायचं माझ्याशी, मुलं मोठमोठा वाढदिवस घालण्यासाठी आग्रह करणार, मोठमोठे कपडे खर्चिक कपडे मागण्यासाठी आग्रह करणार, आई वडील कर्जबाजारी होणार आणि मग आपलं दुकान चालणार. म्हणून त्याने सरांना सांगितलं शाळा बंद करा. सर म्हणले जोपर्यंत मुलं शाळेत येतात तोपर्यंत शाळा बंद होणार. मग त्याने ओळखलं की सर ज्ञानाच्या आधारावर चालतात, संस्था चालक ज्ञानाच्या आधारावर चालतात, त्यामुळे ते आपले ऐकणार नाहीत. म्हणून त्यांनी पालकांना सांगितलं, पालक गुलाम होते, गुलामाला स्वतःचं मन असू शकत. म्हणून त्यांनी मुलं घरात ठेवली, बाळ्या बी घरात बसला होता. आणि आता बाळ्या घरात बसून काय करायचं म्हणून सरांनी शिकवलेली कविता म्हणायला लागला. तुम्ही मोठ्यानं म्हणणार, मोठ्या आवाजात.